नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये। आपणाला राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माधुरीताई मंगेश रांगले यांच्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जवळजवळ ह्या संपूर्ण प्रभागामध्ये प्रचाराची रामधुमाळी बघायला मिळते। पण त्या अनुषंगाने आपण कार्यालयाच्या बाहेर आलो आहोत। ताई माझ्याशी जोडलेले आहे, कारण एकीकडे आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये राजकारण ज्या पद्धतीने द्वेषाचं राजकारण होतंय, स्वार्थाचं राजकारण होतंय, आणि अशा वेळेला गेले 5 वर्षामध्ये या प्रभागामध्ये कामं झाली का नाही, तर आपण उमेदवारांच्याकडे जाऊया। ताई नमस्कार। ताई, आपण पक्षाशी एकनिष्ठ आहे, गेले अनेक वर्ष आपण पक्षाचं काम करता, पक्षानं आपल्यावरती एक जोखमदार दिले, उमेद म्हणून आपल्यालाही दिलेलं आहे, काय आनंद होतोय? मला खूप आनंद होतोय, कारण ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण दादांनी मला हे एवढं मोठं उमेदवारीचं पद दिलेलं आहे, आणि नगरसेवक म्हणून नक्कीच मी या प्रभागामध्ये निवडून येण्याची अपेक्षा करते। कारण का आतापर्यंत जे काही झालेलं नाहीये प्रभागामध्ये, प्रॉब्लेम्स आहेत, बरेच जणांचे म्हणजे कंप्लेंट्स आहेत। ते म्हणतात की आम्हाला नाले भरतात, गटाराच्या बाजूला आहेत ते नाले भरतायत, आम्हाला तो त्रास होतोय। चाळीमध्ये राहणाऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत ते, प्लस बिल्डिंग मध्ये राहणाऱ्यांचाही प्रॉब्लेम आहेतच। आपण असं बोलतो चाळीमधल्या लोकांनाच प्रॉब्लेम आहेत, पण बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या लोकांचेही प्रॉब्लेम आहेत। जरी टोलेजंग इमारती असतात तर तिथं सुद्धा प्रश्न आहे, ते जरी प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत त्यांना पण। या सगळ्या प्रश्नाकडे कसे बघाल? कारण गेले अनेक वर्ष या ठिकाणी आपण अनेक प्रस्थापित लोकांचं या ठिकाणी राजकारणामध्ये दबदबा आहे, तरी देखील मात्र अनेक कामं उरवत आहेत। मी आता पदयात्रा माझी चालू आहे, प्रत्येकांच्या घरोघरी जातीये, प्रत्येकांचे दुःख सुख समजतायत मला। काही जण आपले जुने काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या घरी बरेच काही कार्यक्रम वगैरे आहेत, ते मला बोलत आहेत, मी त्यांच्याकडे जातीये, मला खूप बरं वाटतंय। आणि हे सगळं ऍडव्होकेट विक्रांत दादांमुळेच शक्य झालेलं आहे। काही क्षणापूर्वी आपण बोलला की काही ठिकाणी पाणी, हा संपूर्ण सिद्धेश्वर तलाव या परिसरामध्ये पाणी तुंबते, तर एवढ्या वर्ष अनेक वर्ष प्रस्थापितांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, मग ते कामच झाली, पटावर आहे पण पाठीवर नाही अशी परिस्थिती आहे। हो, तसंच वाटतंय मला, पटावर आहे पण पाठीवर नाहीये। पुढे आलं की हो हो हो, पाठ वळून गेले की मग जाऊ द्या, बघू नंतर बघू। या रखडलेल्या प्रकल्पांच्याकडे आपण कसं पाहू? आम्ही हे नक्कीच पूर्ण करायचा प्रयत्न करेन मी, जर मला जनतेने साथ दिली तर मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायचा खूप प्रयत्न करेल। पटावर नाही पण समोरून पूर्ण करेल अपेक्षा सगळ्यांच्या। हेच आपण माधुरीताईंचा विश्वास आपण बघतोय या ठिकाणी। माझ्यावर गेले 50 वर्ष राजकारणात ज्यांनी एकरूपता गाठलेली आहे, ताई माझ्याकडे जोडलेले। ताई, एक निष्ठा असते काँग्रेसची, अनेक गोष्ट आपण निष्ठावंत कार्यक्रम म्हणून आपल्याला मानलं जातं, काय आनंद होतोय? नमस्कार, मी प्रतिभा मेनन। आज मी काँग्रेसमध्ये 50 वर्ष कार्यरत आहे। एक वेळ फक्त ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण ज्यांना आम्ही दादाचं मान दिलेलं आहे, आणि त्यामुळे आज काँग्रेस जिवंत आहे। आज समाजामध्ये अनेक घडामोडी चाललेल्या आहेत, भ्रष्टाचार चाललेले आहेत, याला सर्वांना आळा घालण्यासाठी आज आम्ही पाऊल उचललेलं आहे। आणि आमच्या मधलीच माधुरी रांगले ही व्यक्ती अशी आहे की रोखठोक बोलणारी आहे, आणि तिच्यासाठी आम्ही सगळ्यांनी सहकार्य देऊन तिला निवडून आणावं, की आज ज्या समस्या समाजाच्या चाललेल्या आहेत त्याला कुठेतरी वाचा फोडायचं काम आम्ही करत आहोत। त्याच्यासाठी आम्हाला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे। आपण बघू शकतो, सत्याला साथ आणि अन्यायाला लात मारणाऱ्या आमच्या माधुरीताई मंगेश रांगले खऱ्या अर्थाने ह्या प्रभागातून गेले अनेक वर्ष काम करताय, आणि म्हणून काँग्रेसनं त्यांच्यावरती निष्ठा आणि श्रद्धा राखून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। पण मात्र लोकांचे प्रश्न मात्र गंगराला भिडलेले असताना मात्र पुढील काळासाठी या प्रभागामध्ये आपण एक उत्कृष्ट कामगिरी करू, असंही आश्वासन आपल्याला दिलेलं बघायला मिळतंय। कॅमेरामॅन तन्मय पाटीलचा रिपोर्टर सागर पाटील, ठाणे।